जय श्रीराम मित्रांनो, ओला फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो. आज परत एक नवीन विषयाबद्दल मी सांगणार आहे. सर्वांना पडलेला प्रश्न असतो की दिवसातून प्रोटीन किती ग्रॅम घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, भरपूर जण काय सांगत असतात म्हणजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा युट्यूबला बघितलं असेल, इंस्टाग्रामला बघितलं असेल, फेसबुकला बघितलं असेल की भरपूर जे फिटनेस लवर आहे वगैरे ते ज्यांचे त्यांचे चॅनल चालवतात ते सांगतात की तुम्ही तुमच्या वजनाचे इंटू 2 केलं त्याप्रमाणे तुम्हाला प्रोटीन इंटेक करायचं असतं. तर मित्रांनो, असं काही नसतं. प्रोटीन इंटेक हे प्रत्येकासाठी वेगळं वेगळं असतं. तर तुम्ही आता समजणार की प्रत्येकासाठी वेगळं वेगळं असतं म्हणजे काय. तर मित्रांनो, या गोष्टी अशा असतात की प्रत्येक माणसाच्या बॉडीवर डिपेंड केलं असतं. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, एक एक्झाम्पल मी नाही सांगत, तुम्हाला क्लिअर करून सांगतो की मित्रांनो, सामान्य व्यक्तीला वेगळ्या ग्राम प्रोटीन असतं, त्याचं जे इंटू 2 नाही केलं जात. प्रत्येकाला वेगळं असतं, वेगळं वेगळं असतं. तर ते कसं आहे, मी तुम्हाला त्यावर एक नवीन व्हिडिओ सांगेल, पण एक तुम्हाला सांगतो, सामान्य जो व्यक्ती असतो, जो रेग्युलर जीवन जगतो, त्यासाठी वेगळं ग्राम दिवसाला प्रोटीन घ्यायचं असतं. त्यानंतर व्यायाम करणारे जे असतात त्यांच्यासाठी वेगळं ग्राम असतं. फॅट लॉस वेट लॉस करणारे असतात त्यांच्यासाठी वेगळं असतं. आणि जे बॉडी बिल्डर आणि ऍथलीट असतात ना, त्यांच्यासाठी इंटू 2 असतं किंवा 2.5 असतं. तर मित्रांनो, या सरासरीमध्ये प्रोटीन दिवसाला इंटेक करायचे असतात. पण भरपूर जण काय सांगतात, ते एकदम चुकीचे सांगत असतात की त्यांचे व्हिडिओ चालण्यासाठी की वेटच्या नुसार इंटू 2 केलं तर त्याप्रमाणे तुम्हाला प्रोटीन इंटेक करायचं. असं नसतं मित्रांनो, 4 फेज मध्ये असतं. 4 फेज मध्ये तुम्ही कुठल्या फेज मध्ये बसतात त्या पद्धतीने तुम्ही प्रोटीन इंटेक घेऊ शकतात. याबद्दल अजून एक व्हिडिओ बनेल. पण प्रोटीन दिवसातून किती ग्रॅम घ्यायचे असेल तर आहारी डोक्यातून काढून टाका की इंटू 2 केलं तर इंटू 2 किंवा 2.5 हे फक्त ऍथलीट्स आणि बॉडी बिल्डर साठी असतं. म्हणून मित्रांनो, आपला विषय होता की दिवसाला प्रोटीन किती ग्रॅम घ्यायला पाहिजे. जय श्रीराम.